बम्मी चोर है, गली गली में शोर है, बम्मी बम्मी चोर है। मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। आज आपण जिल्हाधिकारी या ठिकाणी उपोषणाला बसलो आहेत। आपल्या मागण्या आणि नेमकं काय प्रकरण आहे? नमस्कार, भूम नगरपालिकेच्या आम्ही उपनगराध्यक्षपदी आहे। तरी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहोत। कारण हेच आहे की नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व सीओ या मीटिंगमध्ये आम्ही जे कारवाई तक्रारी करतो आहोत त्याच्यावर काही कारवाई होत नाही। आम्ही ज्या मागण्या मागतोय ते आमची कोणतीही मागणी पूर्ण करत नाहीत। जे निवेदन देतो ते कुठलीही प्रक्रिया घडत नाही। त्यासाठी आम्ही असं ठरवलं आहे की आज एक दिवसाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करायचं आहे। आज आपण उपोषणाला बसलेलो आहेत। काय मागण्या आहेत, काय प्रकरण आहे? भूम शहरात जे भूम नगर परिषदचे शिव आणि नगराध्यक्ष आहेत त्यांच्या मनमानी कारभाराला एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर बसलेलो आहोत। वारंवार आम्ही जिल्हाधिकाऱ्याला भूमनगर परिषद संदर्भात झालेल्या कामाच्या भ्रष्टाचार असेल, घनकचरा असेल, तिथले जे शिव असतील त्यांनी अनियमित कामं केली त्यांच्याविषयी वारंवार तक्रार देऊनही कुठल्याही त्या तक्रारीला त्यांनी आम्हाला उत्तर न दिल्यामुळे आज जिल्हाधिकाऱ्यासमोर आम्ही आज एक दिवस लाक्षणिक उपोषणाला बसलेलो आहोत। समजा आपली मागणी मान्य न झाल्यास पुढील भूमिका असणार आहे। आज जर आमची मागणी मान्य नाही झाली तर येणाऱ्या काळात याच्यापेक्षा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून भूम नगर परिषदेत सध्या प्रभारी मुख्य अधिकारी म्हणून नायब तहसीलदार प्रवीण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती। पण प्रवीण जाधव यांनी आता जे गेल्या महिन्यात सर्वसाधारण तिथं सभा झालेली असताना त्या सभेत कोणतेही ठराव न मांडता जुने प्रशासक काळातले ठराव लावून भूम धाराशिव कार्यालयात सुवर्ण जयंती नगर उत्थान योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता घेतलेल्या आहेत, नगर उत्थानच्या मान्यता घेतलेल्या आहेत आणि दलित उत्तर जे विकास योजना आहेत त्यातल्या मान्यता घेतलेल्या आहेत। म्हणजे आता लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी नगरसेवक निवडून आलेले असताना त्यांच्या पुढे कुठलाही ठराव न मांडला जात नाहीये। नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी हे जे बैठकीत ठराव झालेले आहेत ते बैठकीतले ठराव प्रोसिडिंग मध्ये न घेता त्यांच्या मनमर्जीने प्रोसिडिंग मध्ये ठराव घेऊन ते जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवत आहेत। या संदर्भात आम्ही या ठिकाणी तक्रार केलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना अशी मागणी केलेली आहे की हा जो मनमानी कारभार आहे हा मनमानी कारभार कुठं ना कुठं तरी थांबला पाहिजे आणि या दोघांवरही कारवाई। आता जसं आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं तसं भूम नगर परिषदमध्ये प्रशासक काळात आणि त्याच्यानंतरच्या काळात भयंकर गैरव्यवहार आणि भोंगा कारभार चाललेला आहे। ह्याच अनुसरून आमच्या काही सहकाऱ्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली, जनहित याचिका दाखल केली। त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाला प्रायमा फेसी असं दिसून आलेलं आहे की बाबा जी जनहित याचिका दाखल केली आहे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे। म्हणूनच मागच्या महिन्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने त्या टेंडर संदर्भात 50 कोटी रुपये हे जवळजवळ त्याच्यावर स्टे दिलेला आहे आणि त्याच अनुसरून जे काय जनहित याचिकामध्ये मान्य सांगितलेलं हे वारंवार आमचे नगरसेवक सगळे सहकारी जे आवाज उठवत आहेत की प्रशासन